Okay, good morning. So, in the last lecture, we have started the development of cheek. In this, we have already completed what is mean by cheek, what is mean by embryology, then classification of cheek or chicken. The next part we have already completed is a structure of sperm. So, in the structure of sperm, I told you the structure of sperm. The structure of sperm, it consists of head, middle piece, and the tail. In the head, large nucleus, and proximal to nucleus is the acrosome is present. Then at the middle piece, or it is called as a middle piece or neck of the sperm, which contain mitochondria as well as the two centrioles. And the last part of the sperm is the tail. Tail is a and the sperm is the motile sperm. It is also called as flagellate sperm. So these all information regarding the sperm or the structure of the sperm is already completed in the last lecture. So today we begin with the next part, that is the egg, or it is also called as a ovum. Okay. लास्ट लेक्चरला आपण मेल गॅमिट बघितला, मेल गॅमिट स्पर्म. टुडे वी बिगिन विथ द फिमेल गॅमिट, दॅट इज द एग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ओहम. मी शेअर करते स्क्रीन. कोण आलं तर तुम्ही हे करा, सांगा मला. So today we start from the structure of hen's egg or structure of the egg, structure of the ovum. Slide दिसते तुम्हाला? Yes, Slide. ma'am. Okay, structure of the hen's egg, structure of the egg. एक्झामला क्वेश्चन येतोय फक्त तर शॉर्ट नोट ऑन द स्ट्रक्चर ऑफ द हेन्स एग. तर बाय डिफॉल्ट तुम्ही तिथे डायग्राम ड्रॉ करणार आहे. डायग्राम फार इझी आहे. डायग्राम आलंय का कोण? इंटर आतमध्ये येतंय का? न्यू जॉईन झाले का कोण? हॅलो प्रतीक्षा? नाही झालं मॅम अजून. मेसेज नाही आलेला मला. ओके, ठीक आहे ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ दी हेन्स एग शॉर्ट नोट जर येते तर तुम्हाला हे ड्रॉ करावं लागेल. अगदी इझिली ड्रॉ करायचंय. वन साइड कशी दिसते बघा आपल्याला, ब्रॉड दिसते. अनदर साइड कशी दिसते, टेपरिंग दिसते. एग माहिती आपल्याला ओव्हल शेप एग असते. असं हे ड्रॉ करणारे आपण ही डायग्राम. सेंटरला बघितलं, इथे साईडला बघितले तर हे लाईनिंग मेम्ब्रेन्स आहेत. त्याला काय म्हणतोय आपण? आउटर शेल मेम्ब्रेन. आउटर शेल मेम्ब्रेन, त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? इनर शेल मेम्ब्रेन. त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? ही एअर स्पेस. आउटर मेम्ब्रेन, इनर शेल मेम्ब्रेन, त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? ही एअर स्पेस. बाहेरला आपण एगचं स्ट्रक्चर मध्ये बाहेर काय? कॅल्कॅरियस शेल, कॅल्कॅरियस प्लेट असते एगला प्रेझेंट. इथे जर सेंटरला बघितलं, ही डिस्क लाईक स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह सायटोप्लाझम और इट इज नोन एज द ब्लास्टो डिस्क. जरा फक्त डायग्राम एकदा समजून घ्या, मग थिअरॉटिकल सांगते मी प्रत्येकाचं फंक्शन वगैरे. फक्त डायग्राम एकदा समजून घ्या. इट इज कॉल्ड एज द ऍक्टिव्ह सायटोप्लाझम. ऍक्टिव्ह, सो नेम इट सेल्फ स्टेट दॅट इट इज अ ऍक्टिव्ह सायटोप्लाझम. सो फ्रॉम दिस ब्लास्टो डिस्क embryo is developed inside the egg. So it is called as a active cytoplasm or it is also known as the blastodisc. Then below the blastodisc, here it is called as a nucleus of the Pandor. Below the blastodisc हे जे दिसते उभं, त्याला काय म्हणतोय आपण? त्याला काय म्हणतोय? न्यूक्लियस ऑफ दी पॅन्डर. त्याच्या इथे हे जे लाइनिंग इथं सेंट्रिक लाइनिंग जे दिसतात आपल्याला, इथं दिसतंय ते काय? नेक ऑफ द लॅटिब्रा. ही काय? नेक ऑफ द लॅटिब्रा. हे दोन्ही साईडला हे जे स्ट्रक्चर दिसतंय इथं आणि इथं, याला काय म्हणतोय आपण? चलायजा. दोन्ही साईडला हे जे हे चलायजा.
त्यानंतर हे जे व्हाईट कलर मध्ये आपल्याला दिसतंय इनसाइड द इनर मेम्ब्रेन त्याला म्हणतो आपण अल्ब्युमेन. आता टू टाइप्सचे अल्ब्युमेन्स प्रेझेंट असतात एग मध्ये. जनरली आपण नेकेड आईजने दिसते आपल्याला येल्लो कलर, कारण येल्लो पिगमेंट जास्त असतात ॲज कम्पेअर टू व्हाईट योक. सो येल्लो पिगमेंट्स आर मोर ॲज कम्पेअर टू द व्हाईट योक. सो हिअर डार्क मध्ये दिसतंय ते काय येल्लो योक, आणि इथं सेंट्रिक मध्ये फेंट दिसतंय ते काय व्हाईट योक. आणि कालच्या लेक्चरला मी सांगितलं तुम्हाला इथं काय असणार आहे, एक भोवती इथं आतमध्ये ह्या काय तर विटेलाइन मेम्ब्रेन. हे काय इथं न्यूक्लियस ऑफ पॅन्डर इनसाइड द हे काय इथं योकच्या इथं काय दिसतं आपल्याला विटेलाइन मेम्ब्रेन. यस्टरडे आय टोल्ड यू दिस विटेलाइन मेम्ब्रेन स्पर्म acrosome of the sperm it secrete hydrolytic enzyme, and this hydrolytic enzyme breaks this vitelline membrane, and after breaking this vitelline membrane the nucleus of sperm enters into the egg nucleus, and here the zygote is formed, or here fertilization is takes place. So this vitelline membrane is break by these acrosome or hydrolytic enzyme which is secreted by this sperm. So this is the structure of the hen's egg. इथेच आता हे स्ट्रक्चर थोडं असं बघूया आपण. नेम्स दिलेत. नंबर वन ला बघतोय आपण काय तर एग शेल. नंबर 2 इथे बघितलं तर हे काय आपल्याला दिसतंय आउटर मेम्ब्रेन. नंबर 3 बघितलं तर हा 3 काय इनर मेम्ब्रेन ऑफ द एग. नंतर नंबर 4 हे जे बघितलं ग्रोथी त्याला काय म्हणतोय आपण चलायजा. तर नंबर 5 बघा इथे हे काय फेंट असं. सो एक्सटेरियल अल्ब्युमेन और आउटर थीन अल्ब्युमेन जे इथं फेंट दिसतंय. त्यानंतर 6 नंबरला बघा, हे 6 नंबरला काय मिडल अल्ब्युमेन, त्यालाच आपण काय म्हणतो इनर थिक. जे मिडल अल्ब्युमेन हे कसं आहे तर इनर थिक अल्ब्युमेन. त्यानंतर 7 नंबरला इथं 7 नंबर इट इज विटेलाइट मेम्ब्रेन. 7 नंबरला काय आहे विटेलाइट मेम्ब्रेन. कधीतरी एमसीक्यू ला क्वेश्चन असतो तर लक्षात ठेवायचं कुठलं मेम्ब्रेन आहे विटेलाइट मेम्ब्रेन. तर 8 नंबरला बघा न्यूक्लियस ऑफ द पाइंडर. हा काय न्यूक्लियस ऑफ द पाइंडर. देन 9 नंबरला काय हे रेड कलर मध्ये जर्मिनल डिस्क. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह सायटोप्लाझम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लास्टोडम और ब्लास्टो डिस्क. जे रेड कलर मध्ये दिसते इट इज कॉल्ड ॲज जर्मिनल डिस्क. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लास्टोडम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लास्टो डिस्क और इट इज ऑल्सो नोन ॲज ऍक्टिव्ह सायटोप्लाझम. 10 नंबरला आपण इथे काय बघतोय बघा 10 नंबरला हे आहे येल्लो योक. देन 11 नंबरला इथं दिसतंय बघा व्हाईट योक. त्यानंतर 12 नंबरला इंटरनल अल्ब्युमेन. हे काय इंटरनल अल्ब्युमेन. त्यानंतर 13 नंबरला अगेन हे काय दिसतंय आपल्याला छोटस इथं चलायजा. 14 नंबरला हे काय आहे तर एअर सेल और एअर स्पेस. जेव्हा एक ब्रॉड साईडनी जेव्हा तुम्ही शेल ओपन करता तेव्हा तिथे काय दिसते आपल्याला तर विटेलाइन मेम्ब्रेन आणि एक शेलच्या मध्ये एक स्पेस दिसते त्याला काय म्हणतो आपण एअर सेल और एअर स्पेस म्हणतो. आणि 15 नंबरला दिसतंय क्युटिकुला. दिस इज ऑल पार्ट्स ऑफ द हेन्स एग और चिकन्स एग. लक्षात आलंय डायग्राम लक्षात येते का? येस मॅम. हा आउटर मोस्ट असणारे कॅल्कॅरियस मेम्ब्रेन कॅल्केलियस शेल. मग आतात जायचंय आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेन मग चलायचा मग एक्सटेरियर अल्ब्युमेन मिडल अल्ब्युमेन मग परत आतमध्ये गेल्यावर योग जवळ विटेलाइन मेम्ब्रेन न्यूक्लियस ऑफ पाइंडर आतात निघालो आपण. नंतर ऍक्टिव्ह जो हा रेड कलरचा पार्ट आहे तो काय जर्मिनल डिस्क आहे. त्याच्या आतमध्ये डार्क कलरचा थिक असणारे ते येलो योक असणारे थीन असणारे ते व्हाईट योक असणारे इंटरनल अल्ब्युमेन असणारे चलायजा असणारे एअर स्पेस असणार आहे. दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द चिकन एग. आता हे आपण पूर्ण ह्याचे काय बघणार आहे तर इन्फॉर्मेशन बघणार आहे ह्या प्रत्येक पार्टची. सो एग इज अ फुल्ली फॉर्म अँड न्यूली एग इज अ लार्ज अँड इलिप्टिकल विथ द वन एंड. म्हणजेच काय वन एंड इज अ ब्रॉडर दॅन दी अनादर एंड. मग ह्या टाईपच्या एगला की ज्यामध्ये काय तर योक आहे पण ते एका साईडला आहे त्याला काय म्हणतोय आपण दिस टाईप ऑफ द एग. इट इज egg of the chick is a टिलोलेसिथल. कुठेतरी एमसीक्यू ला क्वेश्चन असेल egg of the chick is a digest type of the egg. So it is a telolecital egg. Telolecital it means having the large amount of yolk which is situated at or near the one end of the egg. So this type of egg is called as telolecital egg. And this egg release
द एग इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी. एग कुठून रिलीज होणार आहे? जनरल आहे, एग इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी. इट टेक्स 24 hours टू पास डाऊन फ्रॉम द ओविडक्ट बिफोर बीइंग लेड. देन फर्टिलायझेशन नंतर सांगते मी. स्ट्रक्चर ऑफ द एग. एगचं स्ट्रक्चर कसं आहे? जनरली इट इज अ ओव्हल इन द शेप. साईज किती आहे? तर 3 centimeter वाईड अँड 5 centimeter लॉंग. द साईज ऑफ द एग इज 3 centimeter wide and 5 centimeter long. This shell, egg shell is made up of 90% calcium carbonate. Calcareous shell बोलतोय आपण. सो ह्याच्यामध्ये काय आहे? तर CaCO3 that is the calcium carbonate. It present 90% calcium carbonate is present and this generally shell is a white and porous. Porous का असणार आहे ही? तर porous and exchange of gases occurs through this shell. जस्ट इमॅजिन करा, आपण एक बघतो जनरली, लक्षात पण येणार नाहीत की त्याच्यावर छोटे छोटे पोर्स असणार आहेत. तर येस, कारण इनसाइड द शेल काय आहे? तर योक आहे, किंवा आपलं काय आहे इथं? तर इनसाइड द शेल काय होणार आहे? एम्ब्रियो फॉर्म होणार आहे. सो दिस शेल इज जनरली कॅल्कॅरियस or calcium carbonate. It is made up of calcium carbonate, white colored and having pores. And these pores are useful for the exchange of gases. This occurs from these pores or with the help of these pores. And this is the soft and flexible in the fleshy. So egg laid but soon become hard and brittle. हळूहळू कशी होणार ही शेल? तर हार्ड आणि ब्रिटल होईल. मेम्ब्रेन. So two types of the membranes are present, that is the shell membrane and vitelline membrane. These two membranes are present in this egg and these two membranes are separated at the broad end of the egg टू एनक्लोज अँड एअर स्पेस. जस्ट मी सांगितलं, जर आपण आता प्रॅक्टिकलला बघणार आहे चिक एम्ब्रियोच्या जस्ट ब्रॉड साईडने जेव्हा आपण एक शेल फोडणार आहे तेव्हा तिथं आपल्याला एक एअर स्पेस दिसते आणि त्याच्या खाली एक मेम्ब्रेन दिसतं. सो ती एअर स्पेस काय करते? इट सेपरेट्स द टू different membranes from each other. That is, one membrane is called as the shell membrane and another membrane is called as the vitelline membrane. So these both two membranes are separated by this air space. So yolk membrane, the layer of yellow yolk is a thicker than those of the white yolk. Just सांगितलं मी तुम्हाला. So this yolk contains 50% of the water and yolk consists of phospholipids. yolk मध्ये काय असणार आहे? तर 50% वॉटर असणार आहे आणि फॉस्फोलिपिड्स हे प्रेझेंट असणार आहेत. सो येलो yolk shows 60% fat and 70% protein. So yellow yolk shows 60% fats and 70% proteins. So white yolk, it consists less fat and also less fat soluble carotene is present. The next part, chaliza. Chaliza काय आहे? तर chaliza is a two end of the egg are some fibrous rope like. डायग्राम मध्ये बघितलं तर इथे बघा chaliza आहे. कसं दिसतंय आपल्याला? इथे rope like दिसते हे. It is called as the chaliza. So this chaliza, these are the two end of the egg are some fibrous rope-like twisted structure and it is formed during journey of the oviduct. Then latebra. Latebra हे काय सांगितलेले इथे बघा. इथे neck of the latebra. Okay. So latebra, this latebra is the central flask shaped area. Flask shape दिसतं ना आपल्याला नेक त्याची. So it is a flask shape. It is a central flask shaped area that is enclosed of white yolk and it is called as a latebra. Latebra म्हणजे विचारलं जाईल, लक्षात ठेवायचं. हे latebra काय? Neck of latebra. It is a central flask shaped area and that is enclosed of white yolk and it is called as the latebra. So albumin, these two types of the albumin is present, that is the thick albumin and the thin albumin. Then germinal disc or a blastodisc, त्यालाच आपण blastodome म्हणतोय. So the nucleus of the egg is surrounded by negligible amount of yolk free cytoplasm and it is called as germinal disc. इथे लक्षात ठेवायचंय कशी ही germinal disc. The germinal disc is a yolk free. In this germinal disc, yolk is absent or it is free from the yolk. So the nucleus of egg is surrounded by negligible amount of yolk and it is free cytoplasm, so called as a germinal disc.
इथे डायग्राम मध्ये बघा जर्मिनल डिस्क कुठे, इथे बघा रेड कलरची. ठीक आहे, जस्ट स्लाइटली अगदी थोडं इथं योक असणारे प्रेझेंट, आणि ही कशी इथं सायटोप्लाझम मध्ये इथं काय आपल्या त्यालाच आपण काय होतं न्यूक्लियस. सो ही germinal disc, or it is called as blastodisc, or it is called as blastodome. So nucleus of egg is surrounded by negligible amount of yolk free cytoplasm, and it is called as germinal disc. So लक्षात आले हे स्ट्रक्चर. हॅलो. येस मॅम. हा, थोडं अजून थोडस डिटेलमध्ये बघायला आपल्याला थोडस एक स्ट्रक्चर इथे बघा. जस्ट मी हे सांगितलं पुन्हा रिपीट करते. इट इज अ स्टँड ऑफ अ व्हाईट योक अँड रन्स अपवर्ड फ्रॉम द लॅटेब्रा, and it is called as neck of the vertebra. So on the nucleus of Pander, इथे बघा nucleus of Pander, the rest a mass of disc shaped, इथे काय disc shaped cytoplasm, it is called as a nucleus, or it is called as the blastodisc, याला म्हटलेलं आहे. नंतर जस्ट ओव्हरलुक करूया एक शेल काय, एक शेल कशासाठी प्रेझेंट असणार आहे आपल्याला जनरली माहित आहे ही एक शेल. सो दिस एक शेल इज नथिंग बट द प्रोटेक्टिंग कव्हरिंग ऑफ द इनर कंटेंट्स विच इज कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. जे काही इनर कंटेंट असणार एक शेलच्या आतमध्ये, तर एक शेल काय करेल, इट गिव्स प्रोटेक्शन. द फंक्शन ऑफ दिस egg shell to protect the inner material or which present inside the egg shell, and this shell is composed of calcium carbonate. सो जस्ट सांगितलं इट हॅज टू मेम्ब्रेन बघितलं आपण, शेल मेम्ब्रेन आणि विटेलाइन मेम्ब्रेन. सो शेल कशी असणार आहे, पोरस असणार आहे, and it contains near about 1000 air holes, and from this gaseous exchange is takes place. So they are covered by cuticle to prevent the entry of an excessive microorganism inside the shell. सो हे कसं आहे त्याच्यावर काय इथं तर इट प्रिव्हेंट्स, ही प्रिव्हेंट केलेली आहे. सो क्युटिकलनी प्रिव्हेंट केलेली आहे. पोर्स बोलतो याच्यावर प्रेझेंट आहेत आपण, एअर होल्स ते काय आहेत क्युटिकलनी काय केलेले कव्हर्ड केलेले आहेत. त्याच्यामुळं बाहेरचे जे मायक्रोब्स आहेत ते शेलच्या इनसाइड एंट्री करू शकत नाहीत. एक शेल मेम्ब्रेन सांगितले आपण, इथं टू मेम्ब्रेन आहेत, आउटर आणि इनर शेल मेम्ब्रेन्स आहेत. इट इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड पॉलिशेकराइड. आउटर लेअर 6 layers of fibers and inner layer 3 layers of fibers are present, and both loosely attached at the broad end of the egg shell membrane. Then egg white आपल्याला माहिती आहे 2 thin layers and 1 thick layer. So ratio may vary and it depend on the variety of the eggs. हा काय होईल, एग व्हाईटचा रेशो हा डिपेंड असेल, व्हॅरी होईल. त्यानंतर एग योक इज कवर्ड बाय द विटेलाइन मेम्ब्रेन. एग योक कोण कव्हर करते, तर विटेलाइन मेम्ब्रेन. तर कंपोजिशन बघितलं आपण एक शेल मध्ये, इथं डिस्ट्रीब्युशन हे काय तर कंपोजिशन आहे. इथं किती असणार आहे त्यामध्ये, एक शेल 8 to 11%, व्हाईट योग जो असणार आहे तो 56 to 61%, आणि योग ऍक्च्युली येलो योग जो असणार आहे तो किती आहे तर हा जॉईन व्हायचे बाकीच्यांना. एक सेकंड. किती जण येत आहेत आतमध्ये, झाले का, एकच यायचं होतं का? हॅलो प्रतीक्षा, हॅलो. येस मॅम. एकच यायची होती का आतमध्ये? अजून एक होती. कुठे गेले? करू का शेअर? पुन्हा सांग मग आले तर, पुन्हा सांगा आले तर मी शेअर करते स्क्रीन.
ठीक आहे. नेक्स्ट एग योग बघत होतो आपण. एग योग आवाज येतोय का? हॅलो. हा मॅम येतोय. हा ठीक आहे. एग योग. सो 50% ऑफ योग इज अ सॉलिड. कोणतरी येते आतमध्ये. Okay. Next is a egg yolk. So 50% of yolk is a solid content and it is separated by the highly speed centrifuge. Then proteins. So egg yolk protein is a lipoprotein. जर क्वेश्चन विचारतात लक्षात ठेवा. yolk मध्ये कोणतं प्रोटीन येतं? So egg yolk protein is a lipoprotein, lipovitellines and a lipovitelline. फक्त लक्षात ठेवा. For extra nutritive value of the egg आहे richest source of the fat, proteins, then minerals and vitamins. So egg white काय असते, egg yolk काय असते. Egg white काय असते, it is a fresh. If we fresh broken egg from the form round due to the viscosity of a thick egg white, and thin white increases with the deterioration due to proteolysis. Egg yolk is spread it spreads in the poor quantity due to excessive movement of water into the yolk. असं म्हणू शकत नाही आपण की इक्वली एग योक आतमध्ये स्प्रेड झाले असेल. ठीक आहे. ते कसं आहे तर हे एग योक पुअर क्वालिटीमध्ये कसं होतंय तर स्प्रेड होते ड्यू टू एक्सेसिव्ह movement of the water inside the egg yolk. The चलायजी आपण बघितलेलं. चलायजी काय सांगितलंय तुम्हाला मगाशी. So the chalaiji does not hold yolk in the center in the poor quantity of the yolk. इथे बघा चलायजीचं काम काय होतं इथं ह्याच्यात बघितलेलं आपण. योकला ते काय करते सेंटरला मेंटेन करण्याचं काम करते. हे काय आहेत बघा हे दोन हे काय करणार आहे तर योगला सेंटरला ठेवण्याचं काम हे चलायजी करेल. पण जर क्वांटिटी जर पुअर असेल याच्यामध्ये कशाची तर योग स्प्रेड जर एक्सेसिव्ह त्याच्यामध्ये वॉटर जर प्रेझेंट असेल तिथं पुअर क्वालिटी असेल योगची तर योग काय होणार आहे स्प्रेड होणार आहे. चलायजा नॉट होल्ड योग इन द सेंटर बिकॉज ऑफ द प्युअर क्वालिटी ऑफ दिस एग्स. त्यानंतर पिगमेंट्स कुठले असतात प्रेझेंट एग मध्ये तर एग शेल मध्ये असते व्हाईट, ब्राऊन आणि क्रीम. जर तुम्ही ब्रॉयलर एग बघितलं तर टोटली आपल्याला व्हाईट दिसेल. तेच जर काल मी जे सांगत होतं गॅलस डोमेस्टिकस म्हणजे त्या का आपल्या देशी कोंबड्या असतात त्यांचं जर एग बघितलं तर इट्स सम लाईक्स ब्राऊन ऑर इन द क्रीम कलर आपल्याला दिसतंय ते. सो इट इज बिकॉज ऑफ प्रेझेंट ऑफ पिगमेंट्स. बिकॉज ऑफ दिस pigments gives the colors to the shell. Then egg white, the ovoflavian gives the green tint to the egg white. आणि एग योग कसं असेल तर कॅरोटिनॉइड्स आणि झॅन्थोफिल्स हे जे पिगमेंट्स आहेत त्याचं हाय अमाऊंट मध्ये त्या एग मध्ये प्रेझेंट असतील. तर एग योग आपल्याला इथं काय एग व्हाईट योग आणि व्हाईट योग साठी आणि येल्लो योग साठी इथं काय आहेत हे तर पिगमेंट्स प्रेझेंट्स आहेत. ह्याच्यामुळे काय होणार आहे तर त्याला कलर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो येतो तो येतो आपला नेक्स्ट पार्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो येतो जस्ट मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं की एग विच कंटेन्स लार्ज अमाउंट ऑफ योग अँड दिस इज कॉल्ड ॲज द
योग जास्त असल्यामुळे इथं ह्याला काय म्हटलं जातं, ह्या आपल्या एग मध्ये योगचं प्रमाण कसं जास्त आहे चिकन्स एग मध्ये. सो इट इज कॉल्ड एज मेगालेसिथल और macrolecythal or the polylecithal egg. So the egg of the chicken or egg of the hens, this type of the eggs, because of it contains large amount of the yolk, this type of the egg is called as megalecithal egg. Megalecithal means high amount of or a large amount of yolk is present. It is also called as the megalecithal. It also called as the macro, not micro, macro, M A CRO, macrolecythal, not a micro. Micro means small, macro means large. So this type of the insect is called as a macrolecythal, or it is also called as the polylecythal egg, because of it contains a large amount of yolk. Is a large amount of the yolk, and this is the yolk is oriented. Just I told you, this yolk is oriented towards the one pole. This type of the egg is called as the telolecithal egg. Here it is called as the telolecithal egg. Why it is called as a telolecithal? It having the large amount of yolk which is situated at or near the one end of the egg. So it is called as the this type of the egg is called as telolecithal egg. And newly hatched, the newly laid, his the egg, it is called as elliptical. It is elliptical in the shape. It is oval in the shape. The next part is the function of the different parts of the eggs. हे आपण वेगवेगळे पार्ट्स बघितले, त्याचे फंक्शन्स काय काय आहेत ते जस्ट ओव्हरलुक करूया. सो द फर्स्ट इज द ब्लास्टोडिस्क. It is called as blastodisk or blastodome. Also it is called as active cytoplasm. So what is the function of this active cytoplasm? This blastodisk, finally this blastodisk is developed into the embryo. So the function of the blastodisk to develop into the embryo. The next is a yolk. Here this his egg, it's contain large amount of the yolk. So what is the function of this yolk? This yolk function is it provides or it gives nutritive material for the developing embryo. This yolk provides nutritive material for the developing embryo. Then next chalazi. हे बघितले आपण काय आहे ते. These are called as a chalazi. So the function of the chaliza, it always keep blastodisc up whenever egg is turned. जरी एग मूव्ह झालं, टर्न झालं, तरी ह्या ब्लास्टोडिस्कला इथंच ठेवण्याचं काम कोण करतंय? हे चलायझा करतंय. सो व्हेन फंक्शन ऑफ द चलायझा, इट ऑलवेज कीप blastodisk upward or up whenever the egg is turned. The next function आहे अल्ब्युमेनचं. अल्ब्युमेन प्रेझेंट असणार आहे एग मध्ये. सो एग अल्ब्युमेन. So function of the albumin. So the albumin performs the three function. The first one is the albumin. It serves as a store of water and it provides aqueous environment to the embryo. पहिलं फंक्शन काय आहे अल्ब्युमिनचं? अल्ब्युमिन मध्ये काय आहे तर वॉटर आहे, आणि त्याच्यामुळं काय होतं? इट प्रोव्हाइड्स aqueous environment to the embryo. Second function of the albumin is it protects embryo from mechanical and chemical injury. जरी काय बाहेरून धक्का बसतोय किंवा केमिकली काय प्रॉब्लेम होतोय इनसाइड, सो इट प्रोटेक्ट्स, अल्ब्युमेट प्रोटेक्ट्स दिस एम्ब्रियो from mechanical and chemical injury. And the third function of this albumin is it is a nutritive in the function. So this albumin, it is a nutritive in the function. The yolk and albumin, it contains variety of enzymes, then vitamins, then pigments, and this phosphorus. So this albumin or this yolk contains this yolk and albumin. It contains this variety of the enzymes, vitamins, and pigments and phosphorus. So it acts as a nutritive in the nature. The next part is a airspace. So what is the function of this airspace? Why this airspace is present?
inside the membrane. So this air space has a two functions. The first one is it helps in the respiration. It helps in the respiration and it facilitates the free movement of the embryo. So what is the function of this airspace? This helps in the respiration for this embryo and it facilitates the free movements of the embryo. Hello, hello. Then next is a function of the shell. So what is the function of this calcareous shell? So this calcareous shell provides mechanical support and it gives protection to the egg. So the function of the shell, unmute करा कोणाचा तरी आवाज येतोय. So function of this shell, it provides mechanical support and protection. It gives protection to the egg. As as this shell contains pores, just मी सांगितलं तुम्हाला याच्यावर काय near about 1000 poles किंवा holes इथं present असणार आहेत. So egg shell contains pores, air space into the egg through this shell. So these are the some functions of the parts of the eggs. That is first one blastocyst. The blastocyst develops into embryo. Then the function of yolk, it acts as a nutritive material. Then function of this chaliza, it always keeps the blastodisc up whenever egg is turned. Then albumin function, albumin performs three different functions. It contains the water, and because of presence of water it provides aqueous environment to the embryo. Second function of this albumin is it protects embryo from chemical as well as from the mechanical injury. And the third function of this albumin, it acts as a it is in the nutritive function. It is nutritive in the function because it contains different enzymes, vitamins, pigments, phosphorus. The next part is the airspace. It is useful for it helps in the respiration. Then it facilitates the free movement of the embryo and the eggshell. Finally, eggshell. It is eggshell provides or it is useful for the mechanical support. It gives protection to the egg. This is all about the egg structure of hen's egg. लक्षात आले का? काय ते? Structure of egg. हॅलो. Yes, ma'am. थोडा एक 5-10 मिनिटं कंटिन्यू करू का अजून पुढे? हॅलो मॅम. हॅलो. हं? मॅम पहिली स्लाईड दाखवाल का प्लीज? स्टार्टिंगला जॉईन होत नव्हतं त्यामुळे स्लाईडच दिसली नाही मला फर्स्ट. इथूनच स्टार्ट केले बाळा, इथूनच केले स्टार्ट. हे बघ, इथूनच स्टार्ट केलंय आणि जस्ट इथून ह्या प्रत्येक पार्टची इन्फॉर्मेशन आहे हे सगळे. हे बघ, ओके स्टार्टच मॅम. इथून केलंय. स्ट्रक्चर ऑफ एग. तुला प्रेझेंटेशन दाखवू का? हे बघ, एकच एक कसं आहे टाईप त्याचा टिलोलेसिकल आहे. ड्युलिफॉर्म एक कसं असणार आहे तर लार्ज इलिप्टिकल असणार आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझेशनचा पार्ट नंतर सांगेन मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंट मध्ये. साईज किती आहे तर 3 सेंटीमीटर वाईड आहे, 5 सेंटीमीटर लॉंग आहे. शेल मध्ये काय असणार आहे तर 90% कॅल्शियम कार्बोनेट CO3 प्रेझेंट असणार आहे. मेम्ब्रेन कुठले असणार आहेत तर 2 मेम्ब्रेन्स असणार आहेत, शेल मेम्ब्रेन आणि विटेलाईन मेम्ब्रेन. ह्या दोघांना सेपरेट कोण करतंय तर एअर स्पेस सेपरेट करते. त्याच्यानंतर योक मेम्ब्रेन असणार आहे, थिक आणि थिन, हे दोन योक मेम्ब्रेन. चलायजाचं फंक्शन होल्ड करणार आहे ते. लॅटेब्रा सांगितले. लॅटेब्रा काय आहे तर सेंट्रल फास्ट शेप्ड एरिया याच्यामध्ये, दॅट इज एनक्लोज्ड ऑफ व्हाईट योक. देन अल्ब्युमिन सांगितले. जर्मिनल डिस्क, त्याला आपण ब्लास्टोडम ऍक्टिव्ह सायटोप्लाझम म्हणतोय. आणि पुढे मग आहे एक शेल कम्प्लीट. याच्यामध्ये एक शेल, शेल मेम्ब्रेन, एक व्हाईट म्हणजे काय, एक योक म्हणजे काय, त्यानंतर कंपोजिशन, एक व्हाईट, हे असं पूर्ण. मी शेअर करते पीपीटी, नुसती रीड करा. ठीक आहे. येस मॅम. ओके. चलो स्टॉप करते हैं. नेक्स्ट lecture we start from the fertilization. Okay, fertilization and cleavage.